शेतीची सुरुवात होते मातीपासून. प्रत्येक पिकाचं मूळ आधार. इथे आपण पाहणार आहोत दोन माती, एक रिफॅक्स बायोडॅनिकने पोसलेली आणि दुसरी रासायनिक खतांनी. रिफॅक्स बायोडॅनिकमध्ये पोषक द्रव्य हळूहळू आणि नैसर्गिकरित्या मिळतात, त्यामुळे पिकांची वाढ संतुलित राहते. रासायनिक खतांमध्ये पोषण एकदम सोडले जाते. सुरुवातीला झपाट्याने वाढ, पण नंतर मातीचं नुकसान. मातीतील जीवन बायोडॅनिकमुळे माती जिवंत राहते. गांडुळे, सूक्ष्मजीव आणि सेंद्रिय पदार्थांनी भरलेली. रासायनिक खतांमुळे हे जीवन नष्ट होतं आणि माती कोरडी व निर्जीव बनते. खर्च आणि फायदा. रासायनिक खतं प्रत्येक हंगामात जास्त प्रमाणात लागतात. खर्च वाढतो. बायोडॅनिकमुळे माती सुपीक राहते, त्यामुळे पुढचा खर्च कमी आणि नफा जास्त. फरक स्पष्ट. काळानुसार बायोडॅनिक माती काळी, सुपीक आणि जिवंत राहते. रासायनिक माती कोरडी, घट्ट आणि निर्बीज बनते. निष्कर्ष: निर्णय तुमच्या हातात आहे. कमजोर माती की जिवंत माती? रिफॅक्स बायोडॅनिक निवडा. माती जपा, पीक वाढवा आणि भविष्य सुरक्षित करा.